स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 60व्या आत्मार्पण दिनानिमित्त आपण सावरकर कप ही रायफल आणि पिस्टल शूटिंग स्पर्धा घेतली आणि त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. आणि मला असं वाटतं की आता मुलांनी रायफल शिकणं, एअरगन शिकणं हे अतिशय गरजेचं आहे. कारण आपल्याला ऑलिम्पिक पदक तर हवंच आहे त्या खेळामध्ये, पण तुमचा आत्मविश्वास वाढतो, कॉन्सन्ट्रेशन वाढतं. अभ्यासात सुद्धा त्याचा उपयोग होतो आणि त्यामुळे मुलांनी हे रायफल चालवायला शिकणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि सावरकरांनी जसं म्हटलं होतं, की जर कधी देशाला गरज पडली, तर तेव्हाही रायफल चालवता आली पाहिजे. तोही आमचा नक्कीच उद्देश आहे. मॅम, तुम्ही एक महिला आहात आणि महिलांना स्पोर्ट्समध्ये कशी पुढे येणार महिला त्यासाठी काय सांगणार? खरं तर आता महिला खूप क्षेत्रामध्ये पुढे आहेत. खेळामध्ये तर आहेतच आहेत. आणि महिला, मला असं वाटतं की खूप त्यांचा स्वतःवर एक ताबा असतो. आजच्या काळामध्ये बाहेर खूप वेगाने विकास होत आहे आणि त्यामध्ये फायर रिस्क खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हायराईज बिल्डिंग खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि ऑफिसेस वगैरे या ठिकाणी फायर रिस्क खूप मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे त्या ठिकाणी फायर सेफ्टी नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. फायरच्या ज्या बेसिक सेफ्टीच्या ज्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ फायर पंप, अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत ठेवणे, इमारतीचे एक्झिटचे मार्ग खुले ठेवणे, तसेच अग्निशमनाचे जे पॅसिव्ह मेजर्स आहेत त्यासुद्धा त्यांनी त्याचे पालन करणं आवश्यक आहे. नमस्कार, मी उदय देशपांडे. श्री समर्थ व्यायाम मंदिर या आद्य एक व्यायाम प्रशिक्षण संस्थेचा प्रमुख कार्यवाह आणि मानद प्रशिक्षक आहे. आणि या ठिकाणी आज सावरकर कप म्हणून नेमबाजीच्या स्पर्धांचं आयोजन केलं होतं. ते बघून मला खूप आनंद झाला. त्यातल्या बक्षीस समारंभाला मी एक सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होतो आणि मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणून आलेले खेळाडू त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि यश मिळवलं. अशा स्पर्धा होणं खूप गरजेचं आहे. भारताने अनेक नेमबाज तयार केलेले आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरती अगदी ऑलिम्पिक्समध्ये सुद्धा नाव मिळवलेलं आहे. आणि हा नेमबाजी हा विषय जास्तीत जास्त पसरला पाहिजे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचला पाहिजे. ते काम हे सावरकर स्मारक करत आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. मी मल्लखांब या विषयाचा प्रशिक्षक आहे. तर मल्लखांबाचा सर्वच खेळांशी संबंध आहे. कारण मल्लखांबामुळे आपल्या वेगवेगळ्या ॲबिलिटीज, जसं स्ट्रेंथ, स्टॅमिना, स्पीड, एंड्युरन्स, फ्लेक्सिबिलिटी, न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन, बॅलन्स, कॉन्फिडन्स, करेज या सगळ्याच गोष्टींमध्ये वाढ होते आणि त्याचा आपल्याला इतर खेळांमध्ये फायदा होतो. आणि एवढंच नव्हे तर पचन संस्था, श्वसन संस्था, हृदयाभिसरण संस्था आदी अंतर्गत संस्थांना सुद्धा व्यायाम मिळतो आणि शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. आणि त्यामुळे आपल्याला एक समर्थ भारत, सशक्त भारत करण्यासाठी मल्लखांबाची खूप आवश्यकता आहे. आणि इतर खेळांना पूरक व्यायाम म्हणून सुद्धा मल्लखांबाचा खूप उपयोग होऊ शकतो. मी हेच सांगणार की ॲथलीट्स तर आहेच, ते करतातच, बट तुम्ही ट्राय करा तुमची फील्ड, तुम्ही कुठल्या स्पोर्ट्समध्ये तुम्ही स्वतःची बॉडी सूट करते आहे, तुम्ही कुठे जास्त छान परफॉर्मन्स करू शकतात. यू शूड ट्राय डिफरंट स्पोर्ट्स आणि तुमच्या बॉडी अकॉर्डिंगली तुम्ही सिलेक्ट करा स्पोर्ट्स. स्पोर्ट्स ही खूप छान गोष्ट आहे फॉर युअर फिजिकल हेल्थ ॲज वेल ॲज युअर मेंटल हेल्थसाठी पण. सो तुम्ही स्पोर्ट्स ट्राय करायला पाहिजे. ज्या स्पोर्ट्समध्ये पण तुम्हाला छान वाटेल तुम्ही ट्राय करायला पाहिजे. आणि ॲथलीट्स आणि मुलं जे पण यंग आहेत आपल्याकडे, त्यांना मी सांगेल की प्लीज तुम्ही स्पोर्ट्समध्ये या आणि जस्ट टेक द फील अँड जस्ट फील द स्पिरिट ऑफ स्पोर्ट्स अँड कम टुवर्ड्स स्पोर्ट्स. तुम्ही महिलांना कशा प्रेरणा देणार
या स्पोर्ट्समध्ये? महिला मुली ज्या आहेत ते तर सर्व फील्डमध्ये आहेत पुढे. आज नाही इक्वॅलिटीज आहे आणि मी सांगणार की मुलींनो तुम्ही या, तुम्ही ट्राय करा. तुम्ही एकदा तुमच्यावर भरोसा नाही बट तुम्ही ट्राय करा. जर तुम्ही दुसऱ्या फील्ड्समध्ये करू शकता तर तुम्ही स्पोर्ट्समध्ये पण करू शकतात आणि तुम्ही यायला पाहिजे स्पोर्ट्समध्ये. तुम्ही ट्राय करायला पाहिजे आणि जी पण स्पोर्ट्स तुम्हाला सूट करेल ज्याच्यामध्ये पण तुम्ही एकदा स्वतःला चान्स द्या. मुलींमध्ये खूप विल पॉवर असते, खूप एफर्ट्स असतात, खूप फोकस लेवल असते. तर तुम्ही ट्राय करा आणि मी मुलींना सांगेल प्लीज घरात नका बसू. तुम्ही स्पोर्ट्स ट्राय करा आणि तुम्ही स्पोर्ट्समध्ये पुढे जा आणि इंडियाला मेडल्स द्या.